नमस्कार मित्र हो, मी संग्राम कासले। आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण मालवण बंदर जेटी येथे आहोत। सागरी नौसेनेचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ले सिंधुदुर्ग येथे आम्ही जात आहोत आणि आज संपूर्ण भाग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। आता बंदर जेटी येथून साधारणतः 100 रुपये तिकीट आहे किल्ले सिंधुदुर्ग येथे जाण्यासाठी आणि 1 तासाचा अवधी असतो। या तासामध्ये किल्ला बघून पुन्हा मागे परतायचा असतो। तर हा संपूर्ण भाग आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बंदर जेटी येथून किल्ले सिंधुदुर्गवर जाण्यासाठी साधारणतः 15 मिनिटाचा कालावधी लागतो आणि येथे असणाऱ्या होडे सेवेमार्फत आपण किल्ले सिंधुदुर्ग येथे पोहोचत असतो। हा कालावधी 15 ते 20 मिनिटाचा एवढा असतो। अथांग पसरलेला हा अरबी समुद्र आणि आपण पाहू शकतो की किल्ले सिंधुदुर्गचा जो बाजूचा परिसर आहे तेथे साहसी जलक्रीडाचे प्रकार देखील केले जातात। पर्यटक मोठ्या संख्येने या जलक्रीडा प्रकारामध्ये सहभागी होत असतात। आज समोर दिसतोय तो हा पद्मगड आहे। होडीने 10 मिनिटाचा प्रवास करून आपण किल्ले सिंधुदुर्ग येथे आलो आहोत आणि आता आपण किल्ले सिंधुदुर्ग कसा आहे तो पाहणार आहोत। किल्ले सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार हे या किल्ले सिंधुदुर्गचं वैशिष्ट्य आहे।
कारण शत्रूला प्रवेशद्वार सहजासहजी दिसू नये अशा पद्धतीने या प्रवेशद्वाराची रचना करण्यात आलेली आहे। छत्रपती शिवरायांचा तशाच पद्धतीने हेतू होता की अचानक कधी काळी समजा या ठिकाणी एखादा शत्रू आला तर त्याला हे प्रवेशद्वार दिसू नये अशा पद्धतीची रचना या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आता आपण शिवराजेश्वर मंदिराकडे आलेलो आहोत। किल्ले सिंधुदुर्गच्या आतमध्ये असणारं हे शिवराजेश्वर मंदिर। किल्ले सिंधुदुर्गच्या आतमध्ये आल्यावर आपल्याला दूध विहीर दिसते, त्याचप्रमाणे इथे बाजूलाच साखर विहीर दिसते। किल्ले सिंधुदुर्गच्या आतमधील परिसर आहे। किल्ले सिंधुदुर्गवर असणारा हा बुरुज चा भाग आणि या बुरुजावरून संपूर्ण किल्ले सिंधुदुर्गची तटबंदी दिसते, आपण पाहू शकतो। मित्रहो, किल्ले सिंधुदुर्गच्या पाठीमागच्या बाजूला आपण आहोत आणि राणीची वेळ जो भाग म्हटला जातो तिथे आता मी आहे आणि हे पाहू शकता अशा पद्धतीने रचना करण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये। हे किल्ल्याच्या तटबंदीचा भाग आहे आणि इथून या ठिकाणी हा समुद्र आपण पाहू शकतो। या संपूर्ण किल्ले सिंधुदुर्गच्या उभारणीमधून छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी दिसून येते। उंच तटबंदी, भक्कम तटबंदी,
त्यांनी सरला दिला. तर मित्र हो, आजच्या भागामध्ये आपण किल्ले सिंधुदुर्ग बंदर जेठी येथून किल्ले सिंधुदुर्ग हा प्रवास केला आणि किल्ले सिंधुदुर्गमधील छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित महत्त्वाच्या गोष्टी बघितल्या. त्यामध्ये प्रामुख्याने शिवराजेश्वर मंदिर आहे, त्याचप्रमाणे दूध बाव, दही बाव, साखर बाव या विहिरी, आतमध्ये असणारी मंदिरं, तटबंदीचा भाग, राणीची वेळ आणि बराच काही भाग पाहण्यासारखा आहे. परंतु हा सर्व भाग एका तासामध्ये त्या ठिकाणी फिरून होत नाही, जास्त वेळ लागतो. त्यामुळे शक्य असेल तेवढ्या भागाचं व्हिडिओ शूटिंग केलेलं आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते अवश्य कळवा. भेटूया पुन्हा एका नवीन भागासह, नवीन ब्लॉगसह. तोपर्यंत धन्यवाद.